आज महाशिवरात्रीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व इतर क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनींना नमस्कार। डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी आदरपूर्वक स्वागत करतो। आज बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी ते शनिवार दिनांक 1 मार्च या 4 दिवसासाठी हवामान अंदाज, कृषी सल्ला, शेतकरी प्रश्नांची उत्तरं व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देत आहे। याशिवाय मी आपणासाठी दर रविवारी दैनिक ॲग्रोवन सकाळ या वृत्तपत्रातून आठवड्यासाठी जिल्हावार हवामान अंदाज व कृषी सल्ला ही माहिती आपणा सर्वांसाठी देतच आहे। आज बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात 2 अंश सेल्सिअसनी घसरण होऊन हवेच्या दाबात वाढ होऊन हवेचे दाब 1014 हेक्टोपास्कल इतके राहतील। उद्या दिनांक 27 फेब्रुवारी गुरुवारी तापमानात वाढ होऊन हवेचे दाब कमी होतील व 1012 हेक्टोपास्कल इतके राहतील। परवा शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी व शनिवार दिनांक 1 मार्च रोजी पुन्हा कमाल व किमान तापमानात वाढ होऊन हवेचे दाब 1010 हेक्टोपास्कल इतके कमी होतील आणि तापमान वाढलेलं आढळेल। आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। हरभरा पिकाची काढणी व मळणी करायची असल्यास तयार झाला असेल पीक तर करावी। जनावरांना, कुक्कुटपालन पक्ष्यांना व पिकांना गरजेनुसार पाणीपुरवठा करावा। याशिवाय यापुढे तापमान वेगाने वाढणार असल्याने जनावरांना सावलीत निवाऱ्यात बांधावे। आता शेतकरी प्रश्नांची काही उत्तरं आपण घेऊ। श्री प्रशांत इंगळे विचारतात की चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल मका उन्हाळ्यात येईल का? चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल मक्याची लागवड उन्हाळ्यातही करता येते। हेक्टरी 60 टन चारा उत्पादन ही जात देते। या जातीचं बीज उत्पादन मी पुणे कृषी महाविद्यालयाच्या फार्मर अनेक वर्ष केलेलं आहे। ही जात चाऱ्यासाठी अतिउत्तम आहे। आफ्रिकन टॉल मक्याची जात आपण घेतली, आपल्याला चांगला चारा मिळेल, जनावरांनाही हिरवागार चारा मिळेल। राहुल टिळेकर तसेच ज्ञानेश्वर आगाशे विचारतात की उन्हाळ्यात तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल का? आता ते काही ठिकाणी उन्हाळी हंगामात 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल। जास्तीत जास्त तापमानाची नोंद कोकणातील भिरा, विदर्भातील चंद्रपूर, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव या ठिकाणी होऊ शकते आणि तिथं 45 अंश सेल्सिअसपर्यंतही तापमान नोंद होऊ शकतं। या उन्हाळ्यात तिचं विशेष काळजी घेणं भाग पडेल। दिगंबर होगे विचारतात की 12 मार्चपर्यंत तापमान कसे राहील? 12 मार्चपर्यंत दरम्यान कडक उन्हाळा सुरू झालेला असेल, कमाल तापमान वेगाने वाढेल। आता अमोल भोंग यांनी केळीच्या बागेची लागवड केली आहे। त्यांच्या भागात बऱ्याच ठिकाणी करमाळा भागात केळीची या जातीची लागवड केली जाते आणि गेले 25 वर्षे ते माझे दूरदर्शन व इतर चॅनलवरील कार्यक्रम पाहत आहेत। माझ्यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे। त्यासाठी त्यांनी मला प्रश्न विचारला आहे की मला उपमा देखील दिली की माणसातला देव। त्याबद्दल मी खरोखर अमोल तुमचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो त्याबद्दल। आता केळीचं नुकसान टाळण्यासाठी बागेला पाणी गरजेनुसार द्यायला हवं। यावर्षी चांगले उत्पादन येईल अशी अपेक्षा करूया। वारा वादळाची शक्यता अशी वाटल्यास काही कडेनं झाप बांधण्याची क्रिया देखील आपण करून घ्यावी, म्हणजे वाऱ्या वादळापासून नुकसान होणार नाही। राहुल पाटील विचारतात की 5 ते 6 मार्चला पाऊस होईल का? सध्या तरी तसं वातावरण नाही। तसं वातावरण दिसून आल्यास मी खास व्हिडिओ बनवेन, आपल्या सर्वांना पूर्व अंदाज देईन। लक्ष्मण नागरे विचारतात की अवकाळी पाऊस येणार का? आता आपण त्यास पूर्वमोसमी पाऊस असं म्हणूया। अवकाळी हे सगळे आपले गावठी शब्द झाले। पूर्वमोसमी, मोसमी आणि मान्सूनोत्तर पाऊस किंवा मान्सून पूर्व, मान्सून आणि मान्सून उत्तर पाऊस असं ह्या पावसाला संबोधलेलं आहे आणि जगभर त्या नावाने या मान्सूनची व्याख्या केलेली आहे। त्यानुसारच आपण बोलूया। असा पाऊस एप्रिल मेमध्ये होतात व त्यावेळी माहिती दिली जाईल। अजय कदम प्रेसमडपासून चे खत कसे बनवायचे याचा ऑनलाईन सेमिनार घ्या असं त्यांनी मला म्हटलं आहे। त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवून माहिती देण्याचा प्रयत्न मी करेन, कारण त्याचं माझं नावावर पेटेंट आहे। आपण जरूर तो भाग आपण व्यवस्थितपणे पार पाडू। दीपक सपकाळ यांनी मान्सून अंदाजाबद्दल विचारले। हा अंदाज आपण 1 जूनला देतो आणि सविस्तर देतो। संपूर्ण महाराष्ट्रातली वेगळ्या 15 ठिकाणांचा अंदाज देतो।
तर सुनील मुसले विचारतात की चंद्रपूर जिल्ह्यात हवामान कसं राहील. उष्ण ते अतिउष्ण हवामान चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात आणि मे महिन्यात जाणवेल. मधुकर काळे, उद्धवराव मगर, रुद्रप्पा कुरसुळे, दिव्येश दांगट, श्री दगडू पाटील, माऊली बायोटेक, सुभाष चव्हाण पानगाव, राहुल पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी मी चांगलं काम माहिती देत आहे, चांगलं काम करतो आहे असं कळवलं आहे. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. तर रुद्राप्पा कुरसुळे, अमोल भोग यांनी मी तब्येतीची काळजी घ्यावी असं कळवलं आहे, त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि मी तब्येतीची काळजी घेतो आहे. आता औषधं गोळ्या सुरू आहेत आणि 76 वयात हे सगळं म्हणजे बी पीची गोळी नंतर डायबिटीसची गोळी हे चालू आहे. आता ते चालू आहे माझं. तुम्ही काळजी मला घ्यायला लावताय, तुम्ही आठवण करताय, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, आभारी आहे. श्री इसाक बागवान यांनी कळवलं आहे की माझी तब्येत चांगली राहावी म्हणून ते दुआ करीत आहेत. श्री इसाक बागवान हे देखील फार जुने माझे परिचित आहेत शेतकरी. ते मधून बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आपणा सर्वांना नमस्कार करतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.